वारकऱ्यापाशी काय असतं? एक पिशवी, एक ड्रेस, जेवायसाठी जे साधन लागतं तेवढं. वारकरी वारीला गेलं, पंढरपुरात दिंडी गेली आणि वारकऱ्याची पिशवी चोरीला. अरे तुम्ही बी गेली म्हणला तर बरं, गेली तर गेली. गेल्याबरोबर पोलिसाला त्यांनी कंप्लेंट दिली, साहेब माझी पिशवी चोरली. तेवढ्या गर्दीत सोनं चोरीला गेलं, पोलीस बघत नाही, पिशवी गेल्यावर बघायचं. ओ साहेब माझं चोरलंय सगळं असं म्हणलं. साहेब म्हणले तेवढं कंप्लेंट काय? मग वारकऱ्याने सांगितलं काय काय चोरले ती पोरांनो मोजा. जेवायचं ताट गेलं, किती झाले? एक. पाणी प्यायचा तांब्या किती झाले? दोन. झोपायची उशी किती झाले? पावसाची छत्री किती झाल्या वस्तू? साहेब म्हणले कुठं होता मुक्कामाला? म्हणले 65 एकरात. त्यांना माहिती असतं 65 एकरात म्हणलं कुणी नेलं असं का? कारण की त्यांना हप्ता चालू असतो ना. बोलकाला सप्तान पोलिसाला हप्ता. साहेब गडबडीत गेले, ते ताट सापडलं. वारकरी वा ताट तुमचं आहे का बघा. वारकऱ्यानं ताट बघितलं, पळतच आला. वा सापडलं म्हणला, उड्या आणि बाहेर चालला. हवालदार आला म्हणला, वारकरी वा डायनामा गेला काय वरचा? का? गोष्टी हरवल्या किती? 4. सापडल्या किती? 1. अजून किती राहिल्यात? म्हणलं उड्या आणि चालला कुठं? म्हणलं नाही साहेब सगळं सापडलं. कस काय? म्हणलं हे ताट हेच माझं सर्वस्व होत. जेव्हा भूक लागते तो मी याच्यात जेवतो, तेव्हा हे काय माझं ताट. जेव्हा तहान लागते तेव्हा मी याच्यात पाणी ओतून पितो, तेव्हा हे काय माझा तांब्या. जेव्हा झोप लागते तेव्हा मी याला डोक्याखाली घेतो, तेव्हा ही काय माझी. आणि जेव्हा पाऊस लागतो त्याला मी डोक्यावर घेतो, तेव्हा काय माझी. वस्तू एक पण नाव किती झाली? काम गरज बदलली का नाव बदललं? तसं महाराज म्हणले अंतःकरण एकच, पण या अंतःकरणातून वृत्तीत बदल झाला की 4 गोष्टी जन्माला येतात. त्याचं नाव मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याच्यातलं मन परमार्थाला लागत का? या मनावर सगळं जगणं अवलंबून आहे. गती आधा गती